नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी या YouTube चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। रामकृष्ण माऊली, आता आषाढी एकादशी आली ना, त्या निमित्ताने आपण एक फराळीचा पदार्थ करणार आहे, तो तुम्हाला मी दाखवते। तर आता आपण साबुदाण्याची उसळ करतो, भगरीची खिचडी करतो, हे खाऊनही कंटाळा येतो। मग काहीतरी वेगळं मुलांना, आता हे आषाढी एकादशी म्हटलं, मोठी एकादशी असली की सगळंच म्हणजे मुलं पण धरतात, तर मुलांना डोसे किंवा इडली किंवा आप्पे असं काही करून दिल्यावर मग आवर्जून ते उपास करते। तर मी आज तुम्हाला ना तोच पदार्थ एक त्याच्यातला आप्पे करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी भगर घेतलेली 1 वाटी, धुवून वाळलेली भगर आहे 1 वाटी भगर घेतली, अर्धी वाटी साबुदाणा घेतला, दही किंवा ताक घ्या, मी ताक घेतलेले, शेंगदाणे, 1 बटाटा घेतलेला आपल्याला खिसायचा आहे तो, आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। तर भगरीला ना थोडंसं आपण भाजून घेणार आहे, भाजून म्हणजे नुसतं गरम, आणि साबुदाणा पण गरम करून घेणार आहे। आता कढई गरम झालेली आहे, तर हे भगर टाकून घेऊ। आम्ही भगर म्हणतो, काही भागामध्ये वरीचे तांदूळ म्हणते। तर आता आपण भगरीला थोडंसं असं गरम करून घेणार आहे, जास्त भाजायची वगैरे नाही। आणि धुवून वाळू घातलेली, म्हणजे थोडा काहीतरी एखादा तासच भिजवलेली आणि लगेच धुवून वाळलेली भगर आहे। आता ह्याला गरम केलं ना, तर थोडं थंड होऊ द्यायची, मग मिक्सर मध्ये बारीक करायची आपल्याला। असं हाताला लावून पाहायची, गरम झाली की काढून घ्यायची। आता गरम झालेली आहे, तर काढून घेते मी। आता भगर काढले आपण, हे साबुदाणा भाजून घेऊ। साबुदाणा पण भगरी सारखाच नुसता गरम झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे, आणि दोन्ही वेगवेगळं बारीक करायचं। हाताला गरम लागलं की आपण बंद करणार आहे गॅस। साबुदाणा पण गरम झाला, गॅस बंद केला। असं हातात घेऊन बघायचं, आपल्याला गरम लागला की बंद करायचं, असं कलर वगैरे त्याला आणायचं नाही। आता हे दोन्ही पण आपल्याला थंड होऊ द्यायचंय, आणि नंतर मग बारीक करायचं। ही भगर ना आपण अशी बारीक केली, म्हणजे असं छोटा बारीक रवा असतो का त्याच्यापेक्षा थोडी बारीक अशी करून घ्यायची। आणि साबुदाणा पण जेवढा होईल तेवढा आपल्याला बारीक करायचा आहे। भगरी सारखाच केलाय तो पण, असं बारीक रव्यासारखा। हे दोन्ही बारीक करून घेतलं, आणि आपला बटाटा होता तो असा खिसून घेतला। छोटी खिसणी असते का त्यानं खिसायचं, म्हणजे काय होते ते भगरीमध्ये आपलं एकत्र होते। हे खिसणीनं खिसून घेतला मी बटाटा। शेंगदाणे बारीक करून घेतले, आणि मिरची तुम्ही वाटून पण टाकू शकता, मी अशी खुडून घेतली बारीक। आता आपण याला मिक्स करू। आता एक टोपलं घेतलंय, त्याच्यामध्ये हे भगरीचं पीठ टाकून घेऊ। हा साबुदाणा, ही 1 वाटी भगर घेतली होती का, तर अर्धी वाटी साबुदाणा। आणि तुम्ही जर वाढवायचं म्हटलं तर भांड वाढवायचं ना, याच्यासारखंच प्रमाण घ्यायचं। हे खीस टाकू आता बटाट्याचा, 2-3 पाण्याने धुवून घेतलाय स्वच्छ। हिरवी मिरची, शेंगदाणे, आणि चवीनुसार मीठ टाकू। आता याला आधी चमच्यानं मिक्स करते। तुम्ही कोथिंबीर जर उपासाला चालत असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता। सर्व मिक्स करून घेतलंय। आपल्याला हे ताक आहे का, हे जास्त आंबट नाहीये, हे ताक टाकून घेऊ। दही पण टाकू शकता, जास्त आंबट नाही, एकदम मीडियम मध्ये टाकायचं। आता याला आधी मिक्स करते, नंतर आपण मग पाण्याचं प्रमाण टाकू। आता हे ताक आपण मिक्स करून घेतलेलं आहे,
ताक 1 वाटीला थोडंसं कमी होतं. आता 1 वाटी पाणी घेतलंय. आता जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं टाकून घेते आणि मग पाण्याचं पण प्रमाण सांगते मी तुम्हाला. आता हे मिक्स करून घेतलं मी. तर आपली 1 वाटी पाणी आणि पाऊण वाटी ताक लागलेले आणि 1 वाटीच्या वर थोडं पाणी म्हणजे 2 वाट्या लागलेले आपल्याला. तुम्ही 1 वाटी ताक पण घेऊ शकता आणि 1 वाटी पाणी असं 2 वाटीचं प्रमाण लागलेले. 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाण्याला. आता आपण हे मिक्स करून घेतलेले. आपल्याला त्याच्यात ना हे छोटा चमचा सोडा टाकायचा आहे खायचा. आता पीठ मिक्स झालेलं आहे. आप्पे पात्र ठेवले गॅसवर. गॅस पेटवलेला आहे. थोडं थोडं आपण तेल टाकू. तूप पण टाकलं तरी चालतंय आणि उपासाला शेंगदाण्याचं तेल टाकायचं. तेल नसेल टाकायचं तर तूप पण टाकलं तरी चालतंय, मुलांसाठी छान आहे. आता हे गरम झालं की आपण हे मिक्स केलेलं पीठ टाकून देऊ त्याच्यामध्ये. थोडं थोडं असं कमी टाकायचं. आधी ना असे बाजूचं साईडचं सगळे टाकून घेते, कारण मध्ये ना जास्त उष्णता लागते. आधी बाजूचं घेते. आता वरतून पण थोडं थोडं तेल टाकून देते. अगदी 1-1 थेंब टाकायचे. आणि आपण झाकण ठेवू आता खालचं अंग भाजूपर्यंत. आता आपण खालची बाजू बघू कशी भाजली तर. आधी आता मधले बघते, म्हणजे मध्ये जास्त उष्णता लागते ना. छान कलर आलेला आहे, चांगले भाजलेत. आता आपल्याला ना सर्व असे पलटी मारून घ्यायचे. जे वरचं पण आपल्याला असंच अंग भाजून घ्यायचंय. सर्व आता मी पलटी मारून घेते. आता सर्व पलटी मारून घेतले. खालची बाजू आपण अशाच प्रकारे भाजून घेऊ. आता आपली खालची बाजू पण चांगली भाजली आहे पहा. आता हे काढून घेते आणि राहिलेले असेच करून घेते. छान कलर आलेला काढून घेते मी. आता आपले आप्पे भगरीचे हे तयार आहे. पण याला ना दह्याबरोबर खायचं किंवा कच्ची शेंगदाण्याची चटणी, खोबरं टाकून, हिरवी मिरची टाकायची, त्याच्यासोबत पण खायचं. आणि असे गरम गरम खाल्ले तरी छान आहे. त्याच्यात आपण हिरवी मिरची आधीच टाकलेली, एकदम मस्त झालेले. अशा प्रकारे उपवासाचे भगरीचे आप्पे तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.